सुंदर सुंदर अति सुंदर. अरे वा, इंद्रलोकाची करमणूक कैलासावरही अवतरली तर. कैलासपती हे स्वतः नटराज आहेत हे विसरू नका देवा. सौंदर्य आणि शक्ती यांचा सुरेख संगम म्हणजे पिता महादेव आणि माता पार्वती. पण त्यांच्या पोटी हा ढेरपोट्या गजानन कसा काय जन्माला आला आश्चर्यच वाटतं. चंद्रदेवा, अरे तू काय बोलतोस काय? हो, सत्य तेच कथन करतोय. काही दिवसांपूर्वी गजाननाची स्वारी मूषकावर स्वार होऊन चालली होती. केवढासा तो मूषक आणि केवढे ते ढेरपोटे गजानन. पाहता पाहता स्वारी कोलमडून पडली की ओ. चंद्रा, गणपतीची निंदा करणं योग्य नाही. मूर्खा, स्वतःच्या सौंदर्याचा अतीव गर्व झालेल्या चंद्रा, लक्षात ठेव, पुरुषाला गर्व असावा तो स्वपराक्रमाचा आणि स्त्रीला गर्व असावा तो सौंदर्याचा आणि सेवावृत्तीचा. मूढा, सौंदर्य चिरकाल टिकत नसतं, पण बुद्धिमत्ता आणि पराक्रम चिरकाल टिकतं. ज्या सौंदर्याचा तुला गर्व झाला आहे ते तुझं सौंदर्य मलिन होईल. काय? अरे चंद्रा, खरंच तुझा चेहरा मलिन झाला? माझा चेहरा मलिन झाला? मूर्खा, आता तोंड काय लपवतोयस? पुढचा शाप नीट ऐक. माझ्या रूपाची निंदा करून तू हसलास म्हणून त्रैलोक्यातील कुणीही तुझं दर्शन घेणार नाही. गणेशा, चंद्र म्हणजे आकाशाचं लेणं. चंद्राने अपमान केला हे आम्हाला मान्य आहे, पण त्यासाठी एवढा घोर शाप त्याला द्यायला नको. उशाप देऊन त्याची तीव्रता कमी करा. गणेशा, शूरांनी क्षमा करणं हे भूषणावं असतं. तू चंद्राला इतकी कठोर शिक्षा देऊ नकोस. गजानना, मला क्षमा करा. असा अपराध माझ्याकडून पुन्हा घडणार नाही. तथास्तु. आता माझा उशाप नीट ऐक. चंद्रा, तुला तुझं सौंदर्य पुन्हा प्राप्त होईल. प्रत्येक महिन्याच्या वद्य चतुर्थीला लोक तुझं दर्शन घेतल्याशिवाय माझं दर्शन आणि अन्न ग्रहण करणार नाहीत. तथास्तु. अपवाद भाद्रपद शुद्ध चतुर्थी अर्थात माझी जयंती. या दिवशी जे लोक तुझं दर्शन घेतील किंवा ज्या लोकांना चुकूनही या दिवशी तुझं दर्शन होईल त्या सर्व लोकांवर चोरीचा आळ येईल आणि महाविपत्ती ओढवेल. गजानना, गजानना, मला पुन्हा आशीर्वाद द्यावे. चंद्रा, तुझी एक कला मी माझ्या मस्तकी भूषण म्हणून धारण करेन. तथास्तु. श्री गणेश की जय.